शेअर युअर एक्सपिरियन्स गाईज. छान होतं. छान होतं. गरमी किती होती बघा तुम्ही. हे बघा मला बघा. सो आता आम्ही फोटो सेशन करतो थोडेफार बाहेर आणि मग लगेच वेलकम बॅक टू माय अनदर न्यू व्हिडिओ. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो तुम्ही विचार करत असाल की मी आज एवढी रेडी का झाले. सो मी आज जाते मुंबई दर्शनला आणि काय म्हणतात हलवू नको ना, माझा अँगल हे होतं आहे. सो मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत माझे सगळे कझन्स आहेत आणि आम्ही कझन्स मिळून जाते मुंबई दर्शनला. सो आधी आम्ही उमादेवीला जाणार आहे, त्याच्यानंतर आम्ही जातो आहे सिद्धिविनायक मंदिरात, त्याच्यानंतर आम्ही जातो आहे वेट सांगू दे दीदी बोलती थोडं प्रायव्हसी ठेव. सो चला तुमच्यापासून काय लपवायचं आहे म्हणून आधी आम्ही मुंबादेवी, मग सिद्धिविनायक, मग महालक्ष्मी हज आली आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्पॉट म्हणजे टीनेजर्ससाठी मरीन ड्राईव्ह. सो त्याच्यानंतर आम्ही जातो आहे मरीन ड्राईव्हला आणि मग एन्जॉय करणार आहेत. आजचा संपूर्ण दिवस आम्ही एन्जॉय करणार आहोत. सो माझ्या बहिणी तुम्हाला टीनेजर्स आम्ही नाही आहे बाय द वे. वी आर 21+. ओके. सो चला स्नेहा आणि श्रावणीला दाखवते. हे बघा हिंडगौऱ्या. सो आम्ही चौघीजणी मिळून असं जातो आहे. सो आता आम्ही आलो आहे स्टेशनवर. इथून कुठलं स्टेशन आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार कारण ते माझं स्टेशन आहे, हे मी तुम्हाला स्टेशन नाही सांगणार. चला सो आता आम्ही पटापट, माझं तर पास आहे, ह्या लोकांचं तिकीट काढूया आणि मग डायरेक्ट जाऊया मस्जिद बंदरला कारण मस्जिद बंदर स्टेशनवरून मुंबादेवीचं मंदिर खूप जवळ आहे. सो चला लेट्स गो गाईज. ब्लॉगमध्ये पूर्ण राहा, ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो लेट्स गो गाईज, ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. सो बघा गाईज ह्यांचा रिअल स्ट्रगल. पुणेकरचा ट्रॅव्हलिंग इन मुंबई लोकल. येस. ओय पुणेकर, कसा एक्सपिरियन्स? सो गाईज फायनली आम्ही ट्रेनने लोकलने आलो आहे मस्जिद स्टेशनला, मस्जिद बंदरच्या स्टेशनला आलो आहे. मागचा पण माझा एक व्लॉग होता ज्याच्यामध्ये मी मुंबादेवीला व्हिजिट केलं होतं आणि पण हा व्लॉग माझा सिस्टर्ससोबत असणार आहे स्पेशली. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आता उतरलो आहे आम्ही मुंबादेवीच्या दिशेला जातो आता आम्ही. आणि चला बघूयात, तुम्हाला जर शूट करायला भेटलं आतमध्ये तर वेल इन गुड. मोस्ट प्रोबॅबली शूट करायला मिळत नाही कारण तिथे अलाउड नाही करत, परमिशन नाही आहे. बट मी बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवेन. तुम्हाला मुंबादेवी माहीतच असेल ना, ज्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल, बट ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी हा स्पेशली व्लॉग असणार आहे. आणि श्रद्धा दीदी आम्ही तुला मिस करतो, मिस रशिया, कारण आमच्यात चौघींमध्ये तू एकटीच बहिणीची तुझी कमी आहे. तू व्लॉग जेव्हा बघशील तेव्हा खुश होशील. सो चलो लेट्स. सो गाईज फायनली आम्ही मुंबादेवी मंदिराच्या बाहेर आहोत, पोचलो आहे आम्ही आणि गरमी प्रचंड आहे भाई. बघू शकता तुम्ही, पूर्ण धारा वाहत आहेत माझ्या अंगावर घामाच्या आणि टिश्यू मी सोबतच ठेवला आहे घाम पुसण्यासाठी. एवढा घाम येतो ना भाई साहेब. आणि तुम्ही माझं आउटफिट बघू शकता, यू कॅन सी माय आउटफिट गाईज. सो चला लेट्स गो. जरा हवा येते तर आता बरं वाटतंय. आता साधारण वाजलेत 11:30. मुंबादेवी झाल्यानंतर लगेच आम्ही दादरला जाणार आहोत, मस्जिद स्टेशनहून दादरला आणि तिकडनं मग सिद्धिविनायक. सो चला लेट्स गो. दर्शन घेऊया फटाफट, कुठे टाईम वेस्ट नाही करायचं, फटाफट दर्शन घ्यायचं आहे आणि लगेच निघायचं आहे कारण आम्हाला इव्हनिंगला मरीन्सला पण जायचं आहे. सो त्यामुळे आम्हाला टाईमपास नाही करायचं आहे, आम्हाला मरीन्सला थोडा टाईम स्पेंड करायचा आहे तिकडे जाऊन. सो चला. हे चला रे, कोणाला काय घ्यायचं आहे घ्या. नाही तिथं काढा. बघा घाम एवढा येतो की सगळ्यांनी केस बांधायला सुरुवात केली आहे सध्या. ते एक्झिट आहे, इथे पुढे काढा. सो गाईज आमचं दर्शन झालं आहे. हे बघा घाम बघू शकता तुम्ही भाई साहब, गरमी खूप आहे. आपण यांचा एक्सपिरियन्स विचारूया. दर्शन तर खूप छान झालं आमचं.
पण गरमी बापरे. गरमी खूप आहे. ए या ना, एक्सपिरियन्स सांगा. शेअर एक्सपिरियन्स गाईज. छान होतं. छान होतं. गरमी किती होती बघा तुम्ही. हे बघा, मला बघा. सो आता आम्ही फोटो सेशन करतो थोडेफार बाहेर आणि मग लगेच मस्जिद स्टेशनहून दादरला जाणार सिद्धिविनायकला. सो चला. गाईज एवढं थकलो आहे आम्ही. मुंबादेवी आत्ता शिक झालं आहे आमचं करून आणि इतकं थकलो आहे आम्ही. इथे हे घेतले, काय बोलतात, हे शुगरकेन ज्यूस, ऊसाचा रस आणि आता आम्ही इथे पितोय सगळेजण. थकलेत ना सगळे. खूप जास्त थकलो यार. आता आम्ही इथून सिद्धिविनायकला जाणार आहेत. ऊसाचा रसाचा एक सिपने पोटाला एवढं छान वाटलं, बाप रे बाप. सो गाईज आता आम्ही इथे घेतोय करवंद आहेत, रानमेवा सगळा तुम्ही बघू शकता तिथे. जांभूळ वगैरे. जांभूळ कसे पाव आहेत मावशी? 100 रुपये पाव. बापरे. सो इथे करवंद घेतो आता आम्ही. जांभूळ बघा यार. आने दो. हे दाखवा. हे दाखवा गाईज. करवंद या खायला. सो आम्ही चौघींनी पण करवंद घेतलेत. टेस्ट कशी आहे? करवंद हा सगळ्यात फेवरेट आहे माझा. सांगते ना तुम्ही कशा करायला लागलेत मला. सो गाइज हम लोग पहुंच गए अभी दादर स्टेशन पे आणि इथून मला वाटतं 10 ते 15 मिनटं लागतील आम्हाला तिकडे पुढे पोचायला सिद्धिविनायकला. आणि जिथे तिथे जांभूळ, जिथे तिथे करवंद हे सुरूच आहे. पण आता आम्ही काय बोलतात, आम्हाला वीट आला आहे करवंदाचा. आणि दीदीचं असं चालू आहे की आपण थोडं उशिरा निघायला पाहिजे, तर जेणेकरून आम्हाला मरीन्सला पण जायला मिळालं असतं. आणि मरीन्सला जायची मजा फक्त रात्रीचीच आहे. सो अशा प्रकारे काहीतरी चालू आहे, यांच्यात सुरू आहे गोंधळ थोडाफार. आणि आता आम्ही दादर स्टेशनला आहोत. तुम्हाला माहिती आहे का आमच्यासोबत काय झालं लिटरली? या पागल पोरी ट्रेनमध्ये गप्पा मारत बसलेत. परेल गेलं तरी ह्यांना भान नाही. आणि ह्यांनी मला पण त्यांच्या गप्पामध्ये डिस्टर्ब करून ठेवलं. आणि मला पण लक्षात नाही की दादर स्टेशन आले म्हणून. आम्ही इतकं फटाफट उतरलो ना, उतरलो नसतो तरी आम्ही पुढच्या स्टेशनला गेलो असतो माटुंग्याला. पण जेमतेम करून आम्ही कसं बसं निघालो बाहेर. आणि आता फुल मार्केटला आहोत आम्ही. विचार करतो आहे, साधारण 1 वाजलं आहे, तर आम्ही विचार करतो थोडंसं खाऊयात, काहीतरी छान लंच करूयात आणि मग थोडा टाईमपास करून जाऊयात सिद्धिविनायकला. त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सगळं दाखवते. भूक लागली का नाही तुम्हाला? सबको भूक लगी आहे. चला हा आता काहीतरी पेट पूजा हो जाए फिर काम दूजा. चला. सो गाईज भूक खूप जास्त लागली आहे आणि आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आले. छान इंडियन रेस्टॉरंट आहे. सो हां, आज आम्ही सोमवार पण आहे आणि त्यात आम्ही सगळं व्हेज खाणार आहोत आज. सो आता आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये छान आलो आहे आणि आम्ही कुठली स्पेशल थाली ऑर्डर केली आहे, ज्यामध्ये सो गाईज तुम्ही बघू शकतात थकलेले चेहरे, थकलेले चेहरे आणि भूक जास्त लागली. खरंच काय सांगा, एक्सपिरियन्स शेअर करा. आत्तापर्यंत कसं वाटलं? एक्सपिरियन्स छान आहे, पण ऊन एवढं आहे, बेकार ऊन. सांगा तुमच्या दोघींचं. गरमी खूप होते. एसीत आता बसल्यामुळे थोडं छान वाटतंय. सो आता आम्ही पटापट जेवून घेऊ. असं भारी पण वाटतं की आम्ही 24 बहिणी आलो. हाँ गाइज हम लोग का लंच आ गया है. खुशी देखो सबके चेहरे पे. कारण भूक खूप जास्त लागली आम्हाला. इथे रोटी आहे आणि असं आम्ही मागवलं आहे.
स्वीटमध्ये गुलाबजाम आहे. सो गाईज फायनली छानपैकी जेवण झालं आहे आमचं आणि आम्ही आता एवढ्या गरमीचं आम्ही जातो आहे सिद्धिविनायक मंदिराला आणि आता पोचलो आहे ऑलमोस्ट. काय झालं? सो आम्ही पोचलो आहे सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर. आता आम्ही फटाफट दर्शन घेतो आणि मग पुढचा स्टॉप आमचा डायरेक्ट आता महालक्ष्मीला. सो चला. आम्ही छान नाही दिसत आता. मी कशी दिसते बघ, माझा अवतार बघ. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही छान नाही दिसत आहेत आता. हां, दे आर माय सो कॉल्ड सिस्टर्स. मेकअप तर ऑब्व्हियसली उतरणार, फक्त मी थोडी लिपस्टिक अशी थोडी टिंटेड लावली होती जेणेकरून ती दिवसभर नाही उतरणार. दॅट्स ऑल गाईज. सो माझी हाय ठेवायला. चला, ऑलमोस्ट मंदिर आले. तुम्ही इथे बघू शकतात सिद्धिविनायक मंदिर. फायनली आज बाप्पाचं दर्शन घेणार आहे मी आफ्टर लॉंग टाईम बॅक गाईज. गर्दी दिसते, बघूयात आता. ए हिरोईन ए यार चला फटाफट गाईज. देर इज टू मच रश ओवर हिअर. खूप जास्त गर्दी झाली, तुम्ही गर्दी बघू शकतात. आज सोमवार आहे तरीही गर्दी आहे. एनी टाईम सिद्धिविनायकला गर्दी असते. स्नॅप 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 चालू आहे, स्नॅप. सो चला, तुम्ही श्रावणी बॉटल पकड ना. गाईज तुम्ही बघू शकतात, इथूनच दर्शन घ्या बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. हे बघा, चला. सो गाईज बरीच गर्दी आहे आणि त्यामुळे बहुतेक पॉसिबल नाही होऊ शकत आम्हाला. सो आम्ही त्यामुळे बाहेरूनच मुखदर्शन घ्यायचं ठरवलं आहे. पण लेट्स सी, लाईन जर कमी असेल तर आम्ही डायरेक्ट लाईनमध्ये जाऊ आणि मग दर्शन घेऊ. बट लाईन प्रचंड लाईन दिसते इथे. सो लेट्स सी. काय वाटतं तुम्हाला? पब्लिक मूक दर्शन बोलते तर आता मूक दर्शनच घ्यावं लागेल. चला लेट्स गो. तुला काय वाटतंय? दर्शन कुठे आहे? समजत नाही आहे काय करावं. बाप्पा तुझं दर्शन तर घ्यायचं आहे आम्हाला, पण एवढे लाईन हे करून कसं पॉसिबल होईल? कारण आम्हाला अजून पुढे महालक्ष्मी, अजून हजी आली, त्याच्यानंतर आम्हाला मरीन्स, त्याच्यानंतर गिरगाव चौपाटी, हे सगळं आम्हाला करायचं आहे. तो आजच्या दिवसातलं हे आमचं पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे एवढं सगळं करून. आता साधारण 3 वाजत आलेत. बघूया, लेट्स सी. झालं तर ठीक आहे, अदरवाईज विल टेक मुख दर्शन अँड विल गो नाव. ओके चलो देन. सो गाईज आम्ही मुख दर्शन करायचं ठरवलं आहे. पत्कन इथून जातो. कुठून आहे हा रस्ता? आणि आता आम्ही जातो आहे, लाईनला लागतो आहे मुख दर्शनसाठी. गर्दी बघा गाईज, खूप गर्दी आहे आज. बिलकुल कॅपॅसिटी नाही आहे आता, कारण आम्ही खूप फिरलो आहे सकाळपासून. सो चला. हे लोक नुसतं मला ना हे करतायत. हे लावा तुम्ही पण. गाईज मूक दर्शन फायनली भेटले आम्हाला. तुम्ही बघू शकता तिथे. बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही सगळे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईज आमचं खूप सुंदर दर्शन झालं आहे सिद्धिविनायकचं. खूप जास्त सॅटिस्फाईड आहोत आम्ही
आणि काय म्हणतात, चला एक्सपिरियन्स बघूया. सांग कसं वाटलं? खूप वेळ बसलो सुद्धा आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये, खूप मजा आली. हे एक्सपिरियन्स शेअर करा गाईज. हां कसं होतं? एकदम प्रसन्न वाटलं, छान. तेच ना, वाटलंच नव्हतं की एवढ्या गर्दीत सुद्धा इतकं भारी दर्शन होईल. मजा आली खूप जास्त आणि आम्ही खूप वेळा गाभाऱ्यात बसलो होतो. आता आम्ही निघालो आहे महालक्ष्मीला जायला. सो चला, स्टे ट्यून.